प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे, गौरव करत आहे त्याचं. परमेश्वर खूप महान आहे. खरोखर आम्हाला पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली आहे की परमेश्वरा कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. देवबाप्पाला कुठलीच गोष्ट अवघड अशी नाही आहे. आपण जुन्या करारात वाचलेलं आहे, नेहम्याची गोष्ट ऐकलेली आहे. त्या काळात जसं नेहम्याला परमेश्वराने सहाय्य केलं, कठीण परिस्थितीत त्याला सपोर्ट केला, सहाय्य केलं आणि त्याच्याशी तो बोलला, त्याचप्रमाणे परमेश्वराने हे मंदिरही बांधण्यासाठी सहाय्य केलं. त्याबद्दल मी परमेश्वराचं खरोखर आभार मानते. आणि हे रिस्टोरेशनचं काम होत असताना परमेश्वराने खरोखर आमची अंतकरणंही रिस्टोर केलेली आहेत. आम्ही हे विश्वास धरितो. होय, परमेश्वराने आमचं अंतकरण, आमचं मन, आमचं जीवनही बदललेलं आहे. खरोखर परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन सांगतं, मला मागा म्हणजे मी देईन, तुम्हाला मिळेल. होय, आम्ही प्रत्येकाने देवाकडे मागितलं. हे काम आम्ही प्रार्थनेद्वारे सुरू केलं. मी एनकरेज करू इच्छित आहे सर्वांना की तुम्ही प्रार्थनेत राहा. प्रार्थनेद्वारे सर्व काही शक्य होतं. तुम्ही पाहत आहात हे मंदिर, एवढं भव्य मंदिर, एवढं ह्यूज अमाऊंटची गरज होती, पण परमेश्वराने सर्व काही प्रोव्हाइड केलं. कारण त्याचं वचन सांगतं, तो जेव्हा जायरे आहे, तो प्रोव्हाइड करणारा परमेश्वर आहे. सर्व महिमा, सर्व मान परमेश्वराला देऊन ही साक्ष मी थांबवत आहे. थँक्यू. It was impossible not for humankind to change the face of the church. God needs people and He has employed, and what He has done is a human service, and God is going to definitely bless him. God bless him. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो की आमचं सेंट जेम्स चर्च जे आहे, जे 200 वर्ष पूर्ण झालंय, पण अद्भुत चमत्कार असा आहे की त्याचा बाहेरूनही कायापालट झालेला आहे. आम्ही या गोष्टीसाठी कितीतरी वर्ष वाट बघत होतो की आमचं हे चर्च एन्शियंट आहे, हेरिटेज मध्ये आहे, त्यामुळे रिनोव्हेशन करू शकत नाही, अशा गोष्टी होत्या. पण प्रभूला धन्यवाद, आमचं स्वप्न खरं झालेलं आहे की आमचं चर्च हे नवीन रूपाने आम्हाला आता आतून बाहेरून दिसेल. आणि प्रभूला धन्यवाद. आणि मेन गोष्ट ही आहे की त्याबरोबर आमचं संडे स्कूलही होणार आहे. त्याबद्दल आम्ही अधिक आनंदी आहोत. प्रभू परमेश्वराने खूप मोठा चमत्कार आणि मोठं कार्य केलंय. जे न देणारे हात ते सुद्धा देवाने आशीर्वादित केले. We are here standing to praise the God Almighty, Elohim, that He has restored our church, and all praise and honor and glory to Him alone, because He made provisions where we all thought that there was it is impossible and it will be difficult. But miraculously and by His grace and His mercies and His miracles, we can see the restoration of our church. All praise and honor and glory to God. त्यांनी जी ठरवलेली गोष्ट आहे आपल्यासाठी, ठरवलेलं त्यांनी जे वेळ आहे आपल्यासाठी, ती खूप किमती आहे. कारण हे चर्च हे आहे 1825 एस्टॅब्लिश्ड, आणि खूप ऑब्स्टॅकल्स आपल्याला स्टार्टिंगमध्ये आले, पण त्यानंतर देवाने आपल्यासाठी जो टाइम ठरवला होता, जसं एक्लेसियस 3 म्हणतं की एव्हरीथिंग हॅज अ टाइम. टाइमच्या हिशोबाने आपल्याला त्यांनी रिबिल्ड करण्याचा हा वेळ दिला, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सहाय्य केलं, त्यांनी आपल्याला लीड केलं आणि आपण त्याला फॉलो केलं. त्यामुळे आपल्याला जी सक्सेस मिळालेली आहे हे चर्च बिल्ड करण्यासाठी, इट इज अमेझिंग. ऑल प्रेज अँड थँक्स टू द लॉर्ड. And it is truly wonderful that God initiated the work, and everything God took control, and He has made it to the final conclusion, and everything concerning the restoration of the work of this CNI church, Thane, has been done so satisfactorily, so successfully, and for this we praise and give all honor to our God Almighty. Praise the Lord. நாங்கள் வந்து இந்த சர்ச்சுக்கு ஒரு 15-20 வருஷமாக வந்துட்டு இருக்கோம். சர்ச் வந்து ரொம்ப 200 வருஷம் ஆயிட்டு. 200 வருஷம் ஆனதுக்கப்புறமும் இந்த சர்ச்சை வந்து நம்ம புதுசாக பண்ணணும்னு சொல்லிட்டு நிறையா முயற்சிகள் பண்ணாங்க. அதை பண்ணி இப்போ சர்ச் வந்து நாங்கள் ரெனோவேஷனில் பண்ணதுக்கு நாங்கள் எல்லாரும் சேர்ந்து ப்ரேயர் பண்ணி, அதுக்காக ஃபாதரும் சரி எல்லாருமே, எல்லா சர்ச்சில் உள்ள மெம்பர்ஸ் எல்லாரும் சேர்ந்து எல்லாரும் முயற்சி பண்ணி இன்றைக்கி எங்கள் சர்ச் வந்து ஒரு புது சர்ச்சாக நாங்கள் நினச்சதுக்கும் மேலாக
வர்றதுக்கு ஏசப்பா வந்து உதவி செய்திருக்காங்க. அதுக்காக நாங்கள் எங்கள் குடும்பத்தின் சார்பாக எங்கள் சர்ச்சின் சார்பாக நாங்கள் ஏசப்பாவுக்கு நன்றி சொல்கிறோம். இதே மாதிரி இன்னும் எங்கள் சர்ச்சை நாங்கள் இன்னும் மென்மேலும் உயர்த்ததுக்கு நாங்கள் ப்ரேயர் பண்ணிகிட்டு இருக்கோம். ஏசப்பா எங்களுக்கு இன்னும் உதவி செய்வாங்க, அதை நாங்கள் நம்புகிறோம். கர்த்தருக்கு நன்றி.